आता इथं आपल्या जे आजच्या आपण तासिकामध्ये इथं काय पाहिलं तर पी म्हणजे प्रेशर, एफ म्हणजे फोर्स आणि इज इक्वल टू ए म्हणजे एरिया. याला आपण मराठीमध्ये कसं म्हणतो की दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. म्हणजेच काय, एखाद्या जर गोष्टीवर आपण किती दाब देतो त्याच्यावर म्हणजे ते क्षेत्रफळावर त्या दाबाचं वैशिष्ट्य अवलंबून असते. जर एखाद्याच गोष्टीवर आपण जर एखाद्या टोकावर जर विशेष दाब जर दिला तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच काय होतं, त्याचा इफेक्ट काय होतो वेगळा जाणवतो. तर आपण ज्यावेळेस एखाद्या प्रयोगाच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपल्याकडे काय होतं, एक खेळ आहे की उदाहरणार्थ जर आपण ह्या एकाच खेळावर जर आपण असं प्रेशर जर दिला तर हे काय होणार आहे, उदाहरणार्थ की याच्यामध्ये जर आपण त्याला जर जोरात दाबलं, हा इथं फुटलेला आहे. परंतु ज्यावेळेस त्याचं क्षेत्रफळ जर जास्त असेल, आता आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जास्त खिळे आहेत, मग याचं क्षेत्रफळ जास्त आहे म्हणजे जास्त खिळे आहे. आणि ज्यावेळेस आपण याच्यावर दाब देणार आहोत तर उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे, आणि मग ज्यावेळेस आपण क्षेत्रफळ जास्त आहे म्हणजे जास्त खिळे आहेत, ज्यावेळेस आपण दाबलं तरी याच्यामध्ये काय होतं, प्रेशर जर दिलं तरी हा काय होत नाही, फुगा फुटत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस याच्या प्रत्येक भागावर याचा काय केलाय, फुग्याचा दाब पडलेला आहे, म्हणजे त्याला बल काय झालेलं आहे, कमी भेटलेलं आहे. म्हणजे सगळ्या याच्यावर खेळावर त्याचं जास्त बल असल्यामुळं हा फुगा फुटलेला नाही.